हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज ना आमच्या इथे हे किचनचं काम जे आहे तर ते चालू होणार आहे। त्याच्या आधी हे आम्हाला सगळं शिफ्ट करावं लागणार आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप सारा पसारा आहे। मिस्टर जे आहे तर ते काल बाहेर गावी गेले होते, सकाळी लवकर गेले आणि रात्री लेटने आले होते, त्यामुळे ते काढणं झालं नाही। आता मिस्त्री आलेले आहेत तर काढायचं आहे। तर कपाटातले कपडे ना मी अशा पद्धतीने ना इथे घडी घातलेले व्यवस्थित ठेवलेत, म्हणजे जेणेकरून कपाट त्या बाजूला शिफ्ट केलं की लगेच पटपट उचलून ठेवता येईल। वेळ होता म्हटलं चला तर घडी करून ठेवूयात, म्हणजे पटकन इकडचे कपडे तिकडे शिफ्ट केलं कपाट की पटपट उचलून घड्या अशा नेऊन ठेवता येईल। तोपर्यंत नंतर ना सविस्तर असं व्यवस्थित लावता येईल कपाट। तर इकडच्या साईडला ना हे बघू शकता पूर्ण असं आहे। आणि हे जी भिंत दिसते तुम्हाला हे सगळं वॉर्डरोबचं आणि कपाटचं, तर ते सगळं पूर्ण तिथे किचन आणि देवघर होणार आहे। आणि इथे ना मिस्टरांचे कपडे आणि मुलांचे कपडे अशा पद्धतीने घडी घालून ठेवलेले आहेत मी। म्हणजे हे जे कपाट आहेत ना आता ते दोन्ही, तर ते मला इथे लावायचे आहेत। या साईडला हा जो पसारा दिसतोय तुम्हाला इथे, तर इथे डी-मार्टची ग्रोसरी वगैरे आहे, कालच जस्ट केलेली आहे ती, त्यामुळे ते तसंच पडलेलं आहे, सो इग्नोर इट। आणि तिथे ना माझं केकचं जे ते पिवळ्या कलरचं कवर केलेलं दिसते तुम्हाला, तर तिथे माझं केकचं सगळं सामान आहे जे की मी केक बनवते त्याचं। तर ते जे आहे ना ते सगळं आता मला काढून ठेवावं लागणार आहे। आणि ते कपाट ना इथे ह्या भिंतीला लावून घ्यायचे आहेत। लाकडी कपाट जे आहे ते वॉर्डरोब आहे ते, आणि जो तिजोरी आहे लग्नातली तर ती इथे लावून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे ड्रेसिंग टेबल आहे इथे, आणि माझं अगोदरचं किचन जे आहे तर ते तुम्हाला शेअर करते आत्ताच। तर अगोदरचं किचन जे आहे तर ते असं आहे, थोडंसं मेसआउट आहे कारण की आता सकाळची वेळ तुम्ही समजू शकताय। स्वयंपाकाची पण ते मिस्त्री वगैरे आले, त्यांना चहा वगैरे बनवून दिला। तर झालं आहे असं, आग्नेय कोपऱ्यामध्ये माझं हा फिल्टर आणि पाण्याचा नळ आलेला आहे, जो की शास्त्रानुसार म्हणजे जे आपण वास्तुशास्त्र असतं त्याच्यानुसार चुकीचं आहे। ते या साईडला पाहिजे होतं इकडे, तर ते तिथे आहे। आणि आमचं ना सुरुवातीला हे दोनच रूम होते, किचन आणि हे दोन्ही पत्र्याचे रूम आहेत इथे बघू शकताय। आणि मग ते आता सगळं काढायचं आहे। तर इकडे ना दोन असे भांड्याचे कप्पे आहेत, तर हे सगळं ठेवणार आहे मी असंच। याच्यामध्ये आपले रोज घालायचे कपडे, हंतरून वगैरे ठेवता येईल या हिशोबाने, तर त्याला फक्त दरवाजे लावून घेणार आहे। तर हे आहे माझं अगोदरचं किचन। आणि देवार जर बघितला तर ते एकदम ह्याच्याशीच आहे, किचनला संलग्नच आहे। तर हे सगळं मला काढायचं आहे आणि व्यवस्थित करून घ्यायचं। तर सगळं शेअर करत राहील तुमच्यासोबत, व्हिडिओ कंटिन्यू पहा। तर सगळ्यात आधी ना इथे बघू शकता आम्ही वॉर्डरोब आणि जर माझी तिजोरी होती ती लग्नातली, तर ती हॉलमध्ये शिफ्ट केली कारण हॉलमध्ये पसारा थोडासा कमी होता। आणि आता कलर करताना सुद्धा इकडे तिकडे हलवायचंच होतं, तर मिस्टर म्हणायला लागले एकदाच आपण सगळं सेट करून घेऊयात। तर जो कूलर दिसतोय तर तो, आणि वॉशिंग मशीन, खुर्च्या आणि अर्धा सोफा इथे ठेवलेला आहे, जो की आमच्या मेन एंट्रन्सपाशी पोर्च आहे तिथे। आणि इकडे बघू शकता अशा पद्धतीने हे कपाटं लावून घेतले एकाले एक। आणि त्यानंतर ना आता तुम्हाला दाखवते मी, हा जो ब्लाऊज आहे ना मला द्यायचा होता अर्जंटमध्ये, तर हा मी कट करून घेतला होता रात्री आणि दुपारी 2पर्यंत द्यायचा होता मला। आता ऑलमोस्ट 12:15 वाजले होते मला ब्लाऊज शिवायला बसायला म्हणजे। आणि ही साडीसुद्धा फॉल लावून द्यायची। ह्यातला ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून कस्टमरने नेलासुद्धा, शेअर करता आला नाही मला। आणि कसं झालं आता ना मिस्त्रींची कामं चालू आहे, त्यामुळे ते मशीनचा आवाज वगैरे येतो, त्यामुळे जास्त व्हिडिओ होता होईल तेवढे घेत आहे मी, कारण खूप धूळ पण आहे घरामध्ये। तर हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही मी कट करून घेतलेला आहे। तर ना पहिला स्टार्टिंगला मी बाहीचंच कटिंग करून म्हणजे सगळा ब्लाऊज कटिंग करून ठेवला होता, पण सगळ्यात आधी बाहीला अशा पद्धतीने डिझाईन द्यायची होती, त्यामुळे सगळ्यात आधी बाहीच तयार करून घेतली, कारण याला खूप वेळ खाणारं काम होतं हे, त्यामुळे। आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आवडली असेल तर कमेंट करा। मी आणखीन एकदा याची डिझाईन तुम्हाला बनवून दाखवेल। मी याचा व्हिडिओ घेता आला नाही, मला खूप शेअर करायचं होतं पण व्हिडिओज घेता आला नाही, कारण हे ब्लाऊज पण अर्जंट द्यायचं होतं आणि घरामध्ये काम पण सुरू आहे जसं की तुम्हाला माहिती आहे। आणि बॅकला ना सिंपल अशी डिझाईन दिलेली आहे मी, कारण की बाहीला हेवी असलं ना तर बॅकला थोडंसं सिंपल ठेवलं ना लुक छान येतो। पानगळा केलेला आहे आणि अशा पद्धतीने पॅच, म्हणजे पॅच म्हणता येणार नाही, जे साडीचं कॉन्ट्रास्ट आहे त्याची असे बक्कल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लेस गुंतवलेली आहे। तर ब्लाऊज पूर्ण झाला। त्यानंतर वेदूने लस्सी आणली होती, तर लस्सी घेतली, एन्जॉय केली। म्हणजे आता उन्हाळा चालू झाला की लस्सी, मठ्ठा, ताक वगैरे असं काही ना काही आईस्क्रीम वगैरे येतच राहतं घरी। तर याच्यानंतर ना मला ती साडी पिको फॉल करायची होती,
फॉल बिडिंग करून घेतलं आणि पटकन हात शिलाई घालायला बसले. कारण की एकदा पसारा आवरून घेतला ना पुन्हा पुन्हा मग आपल्याला बाकीची कामं आवरायला बरी पडतात. तर सगळा फॉल मी लावून घेत होते. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की मी फॉलला जो दोरा आहे तर तो पिंक कलरचा घेतला होता. तर तो मी काढला सुईमधून आणि पुन्हा मग ग्रीन आणि पोपटीच्या मधला जो शेड असतो तर तो घेतलेला आहे मी. कारण की हात शिलाई घातली ना मग बरं पडतं, आपल्याला दिसणार नाही आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने सुद्धा. फॉल जो आहे तो थोडासा डार्क भेटला होता मला, तसंच लावून घेतला मी. पटकन हात शिलाई घालून घेतली. पहिला बघितलं दिसते का तिकडून, तर नाही दिसलं म्हणताना पुन्हा मग पटपट हात शिलाई घालून घेतली. आणि पिको फॉल कसं करायचं जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला आता नवीन शिकत असाल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला शेअर करेन. आता बरेच जण शेअरसुद्धा केलेले आहेत, पण मी माझी पद्धत कशी आहे ना हे शेअर करेन तुमच्यासोबत एकदा. आणि ह्याचासुद्धा व्हिडिओ ना माझं घर सेट झाल्यानंतर ना येणारच आहे तुम्हाला त्या स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओज. तर पटकन साडीला फॉल लावून घेतलं. बाकीची संध्याकाळची जी कामं असतात तीसुद्धा आवरायची होती. शिवाय मिस्त्री होते घरामध्ये, कामाला मिस्त्री होते, त्यांना चहा द्यायचा होता, त्यांना चहा पाहिजे होता. मग पटकन साडीला फॉल लावत असतानाच मग मिस्टर म्हणायला लागले चहा करून दे. मग त्यांना मी थोडंसं रागवले, थोडंसंच काम राहिलेलं आहे, हातभर तेवढं करते आणि मग देते. तर ते काय ऐकायला तयार नव्हते. मग साडी ठेवली तशीच, थोडं हातभर राहिलेलं फॉलच्या म्हणजे हात शिलाई घालायचं. तर ठेवली साडी आणि पटकन चहा ठेवून आलेले. चहा ठेवून आला आणि त्यांना चहा दिला. नंतर मग राहिलेली साडीला हात शिलाई घालून घेतली. आम्ही पण सगळ्यांनी चहा घेतला. साडी पटकन हात शिलाई घालून घडी घातली आणि व्यवस्थित ठेवून घेतली. कस्टमरची कपडे थोडीशी व्यवस्थित असली ना त्यांनासुद्धा आपल्याकडे देताना कसलीही म्हणजे हेवी वगैरे असतील कपडे तर त्यांनासुद्धा काही वाटत नाही. आणि जे कोणी स्टिचिंग काम करते त्यांना माहितीच असेल की काय आपण काम कमी करू दे किंवा जास्त करू दे, पसारा किंवा ते चिंध्या वगैरे व्हायच्या त्या होतातच. भरपूर अशा चिंध्या पडलेल्या. आणि ह्या लेसच्या पण नॉटच्या वगैरे जे बंडल असतात ना तर ते सगळे व्यवस्थित मी एका पिशवीमध्ये घालून ठेवते बघा, म्हणजे एकाच वेळेला सगळेच घावतं त्यामुळे. तर हे 2 गोल्डन ब्लाऊज ना मी काल स्टिच केले होते, बघू शकता. एक लहान मापाचं म्हणजे लहान मुलगीचं आहे आणि एक तिच्या मम्मीचं आहे. तर हे 2 ब्लाऊज मी काल स्टिच केले होते आणि हे फॉल वगैरे मी धुवून इस्त्री करून ठेवलेले आहेत बघा. तर हे सुद्धा लवकरच लावायचे आहेत. ह्याचे व्हिडिओ तुम्हाला लवकर येणार आहेत पिको फॉलच्या संदर्भात. पटकन पसारा आवरून घेतला, संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची होती. सो चला म्हटलं पटकन आवरून घेतलं. आणि आजचा व्हिडिओचा एंड जे आहे ते इथेच करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला सुद्धा क्लिक करा.